नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल ए क्लास एज्युकेशन वरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमध्ये जी टीसी पोस्ट आहे त्या पोस्ट बद्दल संपूर्ण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत। म्हणजेच टीसी पोस्ट नक्की काय आहे, त्यासोबत परीक्षा नक्की कोण घेतं, परीक्षेचं स्वरूप नक्की कशा पद्धतीने आहे, मुलाखत होते का, ट्रेनिंग होते का, परीक्षेचे टप्पे किती आहेत, पात्रता नक्की काय असायला हवी, वयोमर्यादा किती असायला पाहिजे, परीक्षेचा अभ्यासक्रम आणि नक्की विषय कोणकोणते आहेत, मराठीतून एक्झाम होणार आहे की इंग्लिश मधून होणार आहे किंवा हिंदी लँग्वेज मधून आहे, हे सगळ्या गोष्टी आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत। त्यासोबत तुम्हाला नोकरी जी आहे ती भारतामध्ये कुठेही करावी लागेल, कोणत्याही राज्यात की महाराष्ट्रातही तुम्ही करू शकता, सगळ्या गोष्टी आपण डिटेल डिस्कस करणार आहोत। पण मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आणि अशाच पोस्ट विषयीच्या माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल। चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, रेल्वेमध्ये जी टीसी पोस्ट आहे त्याबद्दल तुम्ही ऐकून असाल। तर मित्रांनो, ती एक्झाम जी आहे ती आरआरबी एनटीपीएस म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज मध्ये लेव्हल 2 ची ही पोस्ट आहे। आणि मित्रांनो, टोटल जवळजवळ आता बघितलं तर 11,250 जागा ज्या आहे जवळ निघलेल्या आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की भरपूर जणांना प्रश्न असेल की महाराष्ट्रात नोकरी करता येईल का, तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात रेल्वे आहे, बरोबर, का करता येणार नाही, तर मुंबईमध्ये एकट्या मुंबईतच 1200 जागा आहेत। त्यामुळे तुम्ही फॉर्म जो आहे तो फिल करू शकता। खूप छान संधी मित्रांनो ही आहे। पण आता आपण डिटेल इन्फॉर्मेशन तर घेणारच आहोत, पण त्या अगोदर तुम्ही जर या परीक्षेकरिता प्रिपरेशन करू इच्छित असाल, तुम्हालाही वाटत असेल की आपणही टीसी पोस्ट मिळवू शकतो, आपल्यालाही बेसिक पासून तयारी करायची आहे, तर मित्रांनो, प्ले स्टोर वरती जायचं आहे। त्या ठिकाणी ए क्लास एज्युकेशन ऍप जे आहे आपलं ते सर्च करायचं आहे। ए क्लास एज्युकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी टीसीची जी पोस्ट आहे तर त्या पोस्टची बेसिक पासून तुमची तयारी करून घेतली जाईल। नक्की विषय कोणकोणते आहेत, अभ्यासक्रम कसा आहे, त्यासोबत लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल। त्यासोबत तुम्हाला नोट्स मिळतील, टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी, म्हणजे बेसिक पासून सगळी तयारी तुमची त्या ठिकाणी करून घेतली जाईल। आपली बॅच जी आहे मित्रांनो 21 जुलै पासून स्टार्ट होत आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही जी बॅच आहे ती जॉईन करायची आहे। चला तर मित्रांनो, आपण रेल्वेच्या टीसी बद्दलच्या पात्रता बघू। तर मित्रांनो, टीसी जी पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये बघा, 12वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म जो आहे फिल करू शकता। मग 12वी पास असाल, मग ते कॉमर्स मध्ये केलेलं असेल, 12वी सायन्स असेल किंवा आर्ट बॅकग्राऊंड असेल, काहीच या ठिकाणी इश्यू नाहीये। तुम्ही आर्ट घेतलेला असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी टायपिंगची गरज नाही, तुमची टायपिंग झालेली असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण इथे टायपिंगची देखील गरज नाही। त्यानंतर मित्रांनो, पेपर जो आहे तो मराठीतून होणार आहे, तुमच्या मातृभाषेतून हा पेपर होणार आहे। आणि महिला ज्या आहेत, महिला आणि दिव्यांग म्हणजेच जे हँडिकॅप आहेत ते देखील या ठिकाणी पात्र आहेत, त्यामुळे तुम्ही देखील फॉर्म जो आहे फिल करू शकता। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर तुमची 12वी नाही तर ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर आणखी भरपूर पोस्ट आहेत, त्या देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, डिस्कस करणार आहे। जर तुमचं म्हणजे तुमच्याकडे पदवी आहे आणि तुमची टायपिंगची देखील टेस्ट वगैरे झालेल्या असतील तर आणखी तुम्हाला छान या ठिकाणी डिफरंट पोस्ट ज्या आहेत त्या देखील आहेत, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी पण अप्लाय करू शकता। मित्रांनो, त्यानंतर आपण बघूयात तर वयोमर्यादा। तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजेच सर्वसाधारण गटात येत असाल तर वयाच्या 18 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। जर तुम्ही SC ST मध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सवलत या ठिकाणी आहे, म्हणजेच ओपन कॅटेगरीतले जे स्टुडंट असतात त्यांना वयाच्या 30 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म फिल करता येतो। तर SC आणि ST मध्ये जर तुम्ही असाल तर 35 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म जो आहे भरू शकता। ओबीसी कॅटेगरीत जर तुम्ही येत असाल तर वयाच्या 33 वर्षापर्यंत आहे। आणि एक सर्व्हिसमॅन वगैरे जे आहेत त्यांना पण वयाच्या 33 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म फिल करता येतो। आणि मित्रांनो, त्या ठिकाणी जर तुम्ही दिव्यांग म्हणजेच हँडिकॅप असाल तर आणखी काय वयोमर्यादा आहे ते आपण डिस्कस करूया। मित्रांनो, जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्या ठिकाणी तुम्ही पात्र तर आहात, पण दिव्यांगमध्ये जर ओपन कॅटेगरीत तुम्ही असाल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंत फॉर्म फिल करता येतो। SC आणि ST मध्ये असाल आणि दिव्यांग असाल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म फिल करता येतो। आणि दिव्यांग असून तुम्ही ओबीसी कॅटेगरीत येत असाल तर या ठिकाणी 43 वर्षापर्यंत तुम्ही जवळजवळ फॉर्म फिल करू शकता। म्हणजे बघा, ओपन कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर जवळजवळ 10 वर्षाची सूट आहे। त्यानंतर SC ST मध्ये असाल तर 15 वर्षाची सूट आहे। ओबीसी मध्ये येत असाल तर जवळजवळ 13 वर्षाची सूट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। आणि मी आता सांगितलं, जर पदवी तुमच्याकडे असेल तर काय मित्रांनो, 12वी पास स्टुडंट तर तुम्ही टीसी करिता अप्लाय करू शकता। मात्र जर तुमची पदवी झालेली असेल तर इथे भरपूर ज्या जागा आहेत निघालेल्या आहेत, खूप मोठी जम्बो भरती ही पोलीस रेल्वे भरती आहे।
जर तुमच्याकडे पदवी असेल तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ज्युनियर क्लर्क अँड टायपिस्ट असेल, अकाउंट क्लर्क अँड टायपिस्ट असेल, ज्युनियर टाइम कीपर असेल, कमर्शियल तिकीट क्लर्क असेल, ट्रॅफिक असिस्टंट असेल, गुड्स गार्ड असेल, सिनियर कमर्शियल कम तिकीट असेल, त्यानंतर मित्रांनो सिनियर क्लर्क अँड टायपिस्ट असेल. अशा भरपूर ऑदर आणखी खूप पोस्ट आहेत ज्या तुम्ही पदवीच्या बेसवरती रेल्वेमध्ये ह्या पोस्ट देखील मिळवू शकता. त्यानंतर मित्रांनो बघा, जर मी आत्ताच सांगितलं तुमची 12वी झालेली आहे आणि 12वी झालेली असताना जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही टीसी पोस्ट तर मिळवू शकता, पण मात्र जर तुमच्याकडे टायपिंगची स्किल पण असेल तर या ठिकाणी बघा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टला तुम्हाला टायपिंगची स्किल जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल. त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट जी पोस्ट आहे त्याकरिता देखील तुमची टायपिंग स्किल जी आहे ती त्या ठिकाणी चेक केली जाईल. ज्युनियर टाइम कीपरला पण तुमची टायपिंग स्किल बघितल्या जाईल. मात्र तुम्ही जर टीसी करिता अप्लाय करत असाल तर या ठिकाणी टायपिंग लागणार नाही, तुम्ही फॉर्म फिल करू शकता. मग परीक्षेचं नक्की काय स्वरूप आहे, किती टप्पे आहेत, तर बघा मित्रांनो 2च टप्पे आहेत. पहिला आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि टेस्ट 2 आणि त्याच्यानंतर तुमचं डीबी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. तर मग पहिले टेस्ट आणि दुसरी टेस्ट मध्ये नक्की काय फरक आहे आणि काय काय त्या ठिकाणी करावं लागेल, किती गुण आहेत, सगळं आपण बघूया. बघा या ठिकाणी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे 3 विषय असतील. कोणते? मॅथ, रिझनिंग आणि जीके म्हणजेच जनरल नॉलेज. मग मॅथ मध्ये तुम्हाला बघा जी तुमची पहिली टेस्ट असेल त्या टेस्टला तुम्हाला मॅथमध्ये 30 गुण असतील, त्यानंतर रिझनिंग मध्ये 30 आणि जीकेला 40 गुण, असे सगळे मिळून या ठिकाणी 100 तुमचे मार्क असतील. आणि जी सेकंड टेस्ट असेल मित्रांनो त्या ठिकाणी पण हाच अभ्यासक्रम असणार आहे, काहीच वेगळं नाहीये, फक्त मार्क जे आहेत ते एक्स्ट्रा जे आहेत तिकडे ऍड झालेले आहेत. म्हणजे पहिल्या टेस्टला तुम्हाला जर मॅथला 30 गुण असतील तर दुसऱ्या टेस्टला 35 गुण म्हणजे 5 मार्काने वाढ झालेली आहे. रिझनिंगला पण 35 गुण आणि जीकेला 50 गुण, अशा प्रकारे इकडे 120 मार्काची सेकंड टेस्ट असेल. पहिली टेस्ट 100 गुण, दुसरी टेस्ट असेल 120 गुणांची. अशा पद्धतीने 2 टेस्ट तुमच्या घेतल्या जातील आणि त्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट लागल्यानंतर जे काही असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ह्या गोष्टी नंतर असतील. त्यानंतर येतो मित्रांनो पगार. आता पगार नक्की किती आहे तर बघा मित्रांनो, पगार जो आहे तो बेसिक तुम्हाला 19,200 तुमची स्टार्टिंग असेल, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्या प्रकारचे भत्ते लागू होतात. मग तुमचा प्रवास भत्ता असेल, घर भाडे असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लागू होतात 7व्या वेतन आयोगानुसार. त्यानंतर मित्रांनो जे पगार आपण जर भत्ते वगैरे सगळं ऍड केलं तर जवळजवळ 35 ते 36 हजारापर्यंत तुमचा पर मंथ या ठिकाणी तुम्हाला मिळतो. आता ग्रुप सी मध्ये जेवढ्या काही पोस्ट येतात त्या पोस्टला जेवढा पगार असतो ना त्याच लेवलचा पगार तुम्हाला इकडे रेल्वेमध्ये टीसी पोस्टला मिळत असतो. आणि मित्रांनो पगार जो आहे तो दरवर्षी जवळजवळ 2,500 ते 3,000 तुमचा पगार जो आहे दरवर्षी वाढत असतो, कमी नाही मात्र वाढत जात असतो पगार. आणि सगळ्या प्रकारचे भत्ते या ठिकाणी लागू होतात. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आपण म्हणजे तयारीच कशासाठी करतो? फक्त पैसा. ओके, तर मग पैसा जो आहे तो खूप आपल्याला मॅटर करतो. सरकारी नोकरी म्हणजे आपलं घर वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करावं लागतात. तर या ठिकाणी पगार देखील तुम्हाला चांगला मिळणार आहे. बेसिक 19,200 आहे, मात्र सगळे भत्ते वगैरे लागून आपण ऍड केलं तर 35 ते 36 हजारापर्यंत तुम्हाला मंथली पेमेंट या ठिकाणी मिळत असते. तर ही झाली मित्रांनो टीसी पोस्ट करिता संपूर्ण सविस्तररित्या माहिती. नक्की विषय कोणते आहेत तर मॅथ, रिझनिंग आणि जीके या ठिकाणी असणार आहे. मी आत्ताच सांगितलं. जर तुम्हाला बेसिक पासून तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जर चेक केलं तर आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट जर असेल तर स्क्रीनवरती हा नंबर जो दिसतोय या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बॅच विषयी संपूर्ण सविस्तररित्या माहिती मिळवू शकता. त्यानंतर चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, इंस्टाग्राम अकाउंटची देखील त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आम्हाला पर्सनली मेसेज करून तुमचे जे डाऊट आहेत ते विचारू शकता. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे. चला तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. थँक्यू सो मच.